नमस्कार. गणपती बाप्पा मोरया. तर आज आपण अशीच एक गणपती बाप्पांचा जन्म कसा झाला या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत, त्यांची माहिती जाणून घेणार आहोत. तर एकदा काय झालं, पार्वती माता त्यांच्या सखी जया आणि विजया या दोघींसोबत जेव्हा स्नान करण्यासाठी तलावावर गेल्या होत्या, तेव्हा जया आणि विजयानी त्यांना सांगितलं की अगं पार्वती, तू जा ह्या कैलासावर आहेस, तर या कैलासावर तुझं ऐकणार असं कोणीच नाहीये. कारण कैलास पर्वत हा महादेवांचा आहे आणि महादेवांचं सर्वजण ऐकतात. नंदी असो, देवगण असो किंवा इतर कुणीही असो, सगळं महादेवाचंच ऐकतात. तर तुझं असं ऐकणारा एकटा तुझा कोणता तरी असा व्यक्ती जवळचा असला पाहिजे जे की फक्त तुझंच ऐकत असेल. आणि हे कशावरून झालं की नंदीला ठेवलं होतं द्वारापाशी उभं, स्नानगृहाच्या बाहेर उभं ठेवलं होतं आणि महादेवांनी बोलवल्या नंदी निघून गेले. आणि त्यामुळे जया आणि विजयांना असं वाटलं की पार्वती मातेचाही असा जवळचा खास कोणीतरी व्यक्ती असला पाहिजे जे की फक्त आणि फक्त पार्वती मातेचंच ऐकतो. आणि त्यामुळे काय झालं, मग पार्वती मातेंनाही वाटलं की अरे हो, आपलं कोणीतरी ऐकणारा असा एक व्यक्ती असला पाहिजे जो की फक्त आणि फक्त माझंच ऐकत आहे. मग पार्वती मातेंनी काय केलं, आपल्या अंगाला चंदनाचा लेप लावून घेतला, चंदनाची उटी लावून घेतली पूर्ण अंगाला. आणि त्या चंदनाच्या उटीपासून, लेपापासून एक छोटासा बालक तयार केला. म्हणून आपण म्हणतो ना, चंदनाची उटी कुमकुम केशरा. गणपती बाप्पांचा जन्म हा चंदनाच्या उटीपासून झालेला आहे. पार्वती मातेने आपल्या चंदनाच्या उटीपासून बनवलेला आहे. आणि छोटासा एक सुंदर असा गोंडस बालक तयार केला. आणि पार्वती माता ह्या आदिशक्ती आहेत, त्यांनी त्या मूर्तीमध्ये प्राण दिले. आणि प्राण दिल्यानंतर त्यांनी त्यांना रूप दिलं, नाव दिलं की बालगणेश म्हणून. आणि बालगणेशांना असा आदेश दिला की हे बालगणेश, मी आणि माझ्या सखी स्नान करतानाही आतमध्ये येऊ द्यायचं नाही. आता बालगणेशांनी आपल्या मातेचा आदेश शिरोधार्य केला आणि कुणालाही आतमध्ये येण्याचा प्रवेश नाकारला. जो कोण येईल तो त्यांना बाहेर हाकलून द्यायचा, आतमध्ये जाऊ देत नसायचा. कारण त्यांना मातेचा आदेश असा मिळाला होता की कुणालाही आत येऊ द्यायचं नाही. आणि बऱ्याच वेळा बोलावणं पाठवल्यानंतरही पार्वती माता येत नाहीयेत. यामुळे स्वतः साक्षात महादेवजी त्या ठिकाणी आले आणि महादेवजी म्हणाले, ए बालका, कोण आहेस तू, सरक बाजूला, मला पार्वतीला भेटायचं आहे, आमचं काम आहे, अर्जंट मला बोलायचं आहे त्यांच्याशी. परंतु बालगणेश पण खूप हट्टी स्वभावाचे होते, नटखट होते, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. आणि पार्वती मातांना भेटायचं होतं, परंतु बालगणेशांनी त्यांना भेटू दिलं नाही. अडून बसली की मी तुम्हाला आतमध्ये जाऊ देणार नाही, माझ्या मातेचा आदेश आहे की कुणालाही आतमध्ये येऊ द्यायचं नाही आणि मी तुम्हाला आत जाऊ देणार नाही. आणि गणपती बाप्पांनाही माहित नव्हते की महादेवजी कोण आहेत आणि महादेवांनाही हे माहित नव्हतं की हा बालगणेश कोण आहे म्हणून त्या दोघांचं इतकं भयंकर घमासान युद्ध चालू झालं त्या ठिकाणी की अक्षरशः महादेवांना इतका प्रचंड राग आला आणि त्यांनी आपल्या हातामध्ये जो त्रिशूल होता त्या त्रिशूलाने त्या गणपतीचं मणकं छाटून टाकलं. मुंडकं छाटून टाकल्यानंतर काय आवाज झाला इतका, म्हणून सगळे देवी देवता त्या ठिकाणी आले. तरीही महादेवांचा राग शांत व्हायला तयार नाहीये. पार्वती माता त्यांच्या सखी धावत आल्या की काय झालं, अशा प्रकारचा एक आवाज आला. म्हणून धावत आल्या तेव्हा त्यांनी पाहिलं की गणपती बाप्पा हे जमिनीवर कोसळलेले आहेत आणि त्यांचं शिर वेगळं झालेलं आहे, धडापासून शिर वेगळं झालेलं आहे. पार्वती माता खूप क्रोधित झाल्या, खूप राग आला त्यांना, प्रचंड आक्रोश रूप धारण केलं पार्वती मातेने. आणि पार्वती मातेने सांगितलं की महादेवजी, देवादिदेव, तुम्ही हे काय केलं, हा काय अपराध घडवला तुम्ही, हा आपला पुत्र होता, हा माझ्या आज्ञेनुसार इथं थांबला होता आणि मी याला आज्ञा दिली होती की ही आत येऊ देऊ नको, असा माझा आदेश होता आणि माझ्या आदेशानुसार बालगणेश असं करत होता. आणि जेव्हा महादेवांना कळालं की अरे हा आपला पुत्र होता आणि आपल्याच पुत्राचा आपण मुंडकं छाटलं, तेव्हा महादेवांना पण खूप पश्चाताप झाला, खूप वाईट वाटलं. आणि महादेवांनी सांगितलं त्यांच्या गणांना की तुम्ही जंगलात जा आणि जो सर्वप्रथम सगळ्यात अगोदर तुम्हाला प्राणी दिसेल त्या प्राण्याचं तुम्हाला मुंडकं छाटून आणायचं आहे. परंतु याच्यात एक अट होती की जो बालक आपल्या आईच्या दुसऱ्या साईडला तोंड करून झोपलेला असेल, अपोजिट साईडला तोंड करून झोपलेला असेल, त्याच प्राण्याचं तुम्हाला मुंडकं आणायचंय. मग त्या ठिकाणी एक छोटासा हत्ती होतं, छोटं हत्तीचं पिल्लू होतं आणि ते आपल्या आईच्या अपोजिट साईडला तोंड करून झोपलेलं होतं. मग त्या हत्तीचं त्या गणांनी मुंडकं काढून आणलं आणि गणपती बाप्पाला महादेवांनी परत जोडून दिलं. आणि तिथून पुढं गणपती बाप्पाला एक नवीन जीवन प्रदान करण्यात आलं. आणि हा असा प्रकारे गणपती बाप्पांचा पुन्हा एकदा दुसऱ्याने नव्याने जन्म झालेला आहे. आता काही लोकांना, बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो की गणपतीला हत्तीचंच मुंडकं का लावलं, माणसाचं मुंडकं का नाही लावलं, एखाद्या पुरुषाचं, एखाद्या बालकाचं, एखाद्या स्त्रीचं का मुंडकं नाही लावलं. कारण याच्यामध्ये महादेवांना एका ऋषींनी श्राप दिला होता. महादेवांनी ऋषीच्या एका बालकाचा वध केला होता.
कारण तो खूप दुष्टता करायचा आणि वध केल्यामुळे ऋषीमुनी सुद्धा खूप संतप्त झाले, खूप राग आला त्यांना आणि त्यांनी महादेवांना श्राप दिला की तू ज्याप्रमाणे माझ्या बालकाचा वध केलेला आहेस त्याचप्रमाणे तुझ्याच हातून तुझ्या बालकाचा वध होईल. आणि तेव्हा महादेवांना पण खूप वाईट वाटलं. महादेवांनी विनंती केल्यानंतर ऋषीमुनींनी याच्यावर परत उपाय सुद्धा सांगितला की प्राण्याचं मुंडकं, एक हत्ती आहे, त्या हत्तीचं मुंडकं तू तुमच्या बालकाला परत लावू शकता, नवीन जीवन देऊ शकता. आणि हत्तीला सुद्धा त्या बालरूप जे असतं त्या हत्तीचं त्यालाही श्राप मिळालेला असतो. या श्रापातनं मुक्तता प्रत्येकाचीच झाली, म्हणजे गणपतीची झाली, श्रापातनं मुक्तता व्हायची होती म्हणून त्या हत्तीलाही श्राप मिळालेला होता आणि महादेवांनाही सुद्धा मिळालेला होता. या श्रापातनं मुक्तता व्हावी म्हणून हा सगळा काही प्रकार घडलेला होता. तर अशा प्रकारे हत्तीचंच मुंडकं का लावलं? कारण हत्ती हा खूप हुशार प्राणी आहे, बुद्धिमान आहे, शांत आहे, संयमी आहे आणि गंभीर आहे. आणि सर्वात प्रथम म्हणजे खूप हुशार प्राणी म्हणून हत्तीला ओळखलं जातं, म्हणून हत्तीचं मुंडकं लावलं गेलं. माणसाचं का नाही? तर परत अजून एक पाप महादेवांवर चढलं असतं, मनुष्याचं हत्या केलेल्याचं परत एकदा पाप चढलं असतं म्हणून माणसाचं शिर नाही लावण्यात आलं. म्हणून त्या हत्तीला त्या पापातनं मुक्त करायचं असतं म्हणून त्या हत्तीचं शिर लावण्यात येतं. अशा प्रकारे आपण महादेवांचा जन्म आणि महादेवांना हत्तीचंच शिर का लावण्यात आलं या गोष्टीवर विशेष चर्चा आपण केलेली आहे. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कॉमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ कसा वाटला तेही मला कळवायला अजिबात विसरू नका. व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, राधे राधे.